नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय दही आणि शेंगदाण्याची कढी। तर आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याला फेटून घेणार आहोत। तेल आता तापत ठेवलेलं आहे। आपण आता ह्याच्यामध्ये जिरं घालूया। लसूण, हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं घालून वाटलेलं आहे। तर आपण आता थोडीशी हळद घालूया। आता आपण मीठ घालणार आहोत। आणि आपण बेसन नाही वापरलेलं, तर आपण शेंगदाण्याचं कूट वापरणार आहोत, कारण की आमची कढी शेंगदाण्याच्या कुटाची असते, बेसनाची नसती। आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि कढीला असं ढवळत राहायचे, उकळी नाही फुटू द्यायची। तर बघू शकताय कढी कशी झालेली आहे ते। तुम्ही पण नक्की करून बघा, एकदम साधी, सिंपल आणि पटकन होणारी आहे। ह्याच्यामध्ये मी बेसन वापरलेलं नाही, म्हणूनच दही आणि शेंगदाण्याची कढी असं मी त्याला नाव दिलेलं आहे। तर नक्की करून बघा। तर जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, मी मीडियमच ठेवले। तर गरम गरम भातासोबत मस्त असा कढीवरती ताव मारूया, तुम्ही पण या। तर कढी बनवायला जास्त वेळ नाही लागत, एक जास्तीत जास्त 5 मिनिटातच कढी बनते पटकन, कारण की शेंगदाण्याचं कुटाला जास्त शिजायला वेळ नाही लागत। आणि शेंगदाण्याचं कूट जास्त बारीक नाही करायचं, थोडंसं जाडसरच ठेवायचं आणि कढीला सारखं असं ढवळत राहायचं, म्हणजे कढी फुटणार नाही। फुटली की मग ते पाणी एकीकडे आणि ते दही एकीकडे होणार, त्याच्यामुळे आपल्याला कंटिन्यू असंच हलवायचं, उकळी नाही फुटू द्यायची।